मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भारी दाखवलाय त्यांनी एपिसोड पूर्ण. सुरुवातीला आपण बघतोय प्रियाला वाटत असतं तिने अर्जुन सायलीला 5वीच्या पूजेमुळे घरीच बसवलंय. ती मनात विचार करत असते, फार उडत होते ना हे अर्जुन सायली, मी यांचे पंखच छाटून टाकलेत. कल्पनाताई म्हणत असत, सायली अगं सकाळी पूर्णाईंचा फोन आला होता बघ, त्या सांगत होत्या की व्यवस्थित पूजा पार पडली ना ही 5वीची की त्यांना फोटो पाठवायचा आहे. तेवढ्यात अस्मिता येते तिथे नाश्ता करायला टेबलवर. प्रिया म्हणते, अगं अस्मिता तू कशाला आलीस इथे, मी आले असते ना नाश्ता घेऊन तुझ्या खोलीत. अस्मिता म्हणते, जरा बोर होत होतं ना, कंटाळा आला खोलीत बसून, बाळ झोपलंय, म्हटलं तुमच्या सोबत बसून नाश्ता करावं. अस्मिता सगळ्यांसोबत नाश्त्याला बसलेली असते. सायली तिला विचारत असते काय हवंय काय नकोय. तेवढ्यात तिथे चैतन्य आलाय. सुरुवातीला त्यांनी या अस्मिताच्या घटस्फोटाच्या पेपरचा तमाशा दाखवलाय. आता अर्जुन चैतन्याला हळूच विचारतो, आणलेस का ते घटस्फोटाचे पेपर? चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन खूप मोठी प्रोसेस आहे रे, म्हणजे हे सगळं घटस्फोट वगैरे, म्हणजे तुला कळतंय ना, तू अचानक हे सगळं करतोयस अर्जुन, मला वाटतं तू आधी विचार करायला हवाय थोडासा. चैतन्य त्याला म्हणत असतो, थोडासा विचार कर यार, अस्मिता ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई सध्या मूर्खासारखा विचार करतीये, पण म्हणूनच कुठल्या तरी योग्य माणसाने तिच्यासाठी करेक्ट निर्णय घ्यायलाच हवाय. अर्जुनने खूपच घाई केली आहे अस्मिताच्या घटस्फोटासाठी. आता ते पेपर घेत होतो चैतन्याच्या हातातनं आणि अस्मिताच्या पुढे ठेवणार असतो. तेवढं सायली त्याला मध्ये रोखते आणि म्हणते, अहो काल आपलं बोलणं झालं तरी तुम्ही हे पेपर आणलेत? सायलीने असं बोलल्यावर अर्जुन म्हणतो, थांब जरा, तू आता काहीही बोलू नकोस सायली. अर्जुनने घटस्फोटाच्या पेपरची थोडी घाईच केली आहे प्रेक्षकांनो. एवढ्या आतताईपणे त्याने हे पेपर आणले त्यामुळे अस्मिता नकार देणारच होती. प्रिया म्हणत असते, अस्मिता शांततेत जेव्हा आणि तुझ्या व्यवस्थित आहाराची काळजी घे, कारण तुझ्यामुळेच बाळाचं भरण पोषण होणार आहे, हो की नाही आई? आणि तू काळजी करूच नकोस, मी आहे ना, मी सगळं बघते तुझ्या खाण्यापिण्याचं. प्रिया तिच्याशी बोलतच असते. तेवढ्यात अस्मिता या चैतन्य आणि अर्जुनला म्हणते, काय चाललंय रे तुम्हा तिघांचं? तेवढ्यात अर्जुन तिच्या समोर डायरेक्ट पेपर ठेवतो आणि म्हणतो, अस्मिता ताई चल सही कर या पेपरवर, तुझ्या आणि सचिनच्या घटस्फोटाचे पेपर येथे. ते पेपर पाहिल्या पाहिल्या अस्मिताला धक्काच बसलाय. सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. बापरे, हे काय अचानक? प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे एवढ्या लवकर? अर्जुन म्हणतो, डॅड एवढ्या लवकर? काय त्यात एवढ्या लवकर? वाट का बघायची आहे? तुम्हाला नाही वाटत का की अस्मिताताईने सचिनपासून घटस्फोट घ्यायला हवा? आपण कशासाठी वाट बघतोय? लगेच अस्मिता म्हणते, अर्जुन एक मिनिट, ही सगळी प्रोसेस सुरू होण्याआधी तुम्हाला विचारलं होतं का हे माझ्या घटस्फोटाबद्दल चाललंय ना? मग हे मला घटस्फोट द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे हे तुम्हाला आधी विचारलंस का? तू माझ्यासाठी परस्पर निर्णय घेऊन मोकळा होतोयस? प्रतापराव म्हणतात, अस्मिता हे बघ, आम्हाला कधीच त्या सचिनला या घरातून लात मारून हकलून द्यायचं होतं. तू प्रेग्नेंट होतीस म्हणून आम्ही गप्प होतो. अस्मिता चिडून म्हणते, म्हणून काय मी डिलिव्हरी झाल्या आता घटस्फोट घ्यायचा? अर्जुन म्हणतो, हो, कारण तुला आता थांबायची गरजच वाटत नाहीये मला अस्मिता ताई. त्या सचिनने त्याचं अफेअर अजूनही संपवलेलं नाहीये. सायलीने त्याला पाहिल्यापासून तो इकडे फिरकला पण नाहीये, कारण त्याला काहीच फरक पडत नाहीये तुझ्यासाठी. तू का वाट बघतेस अस्मिता ताई? अगं तो आत्ता या क्षणी त्याच्या गर्लफ्रेंड सोबत मस्त एन्जॉय करत असणार आहे. अस्मिता ताई, घटस्फोट घेणं हाच एक सेन्सिबल निर्णय आहे तुझ्यासाठी, नाहीतर तू त्या माणसाला आयुष्यभर शोधत बसणार आहेस. अस्मिता आता सायलीवर चिडते आणि म्हणते, काय ग सायली, तुला मी काल जे काही बोलले ते तू डायरेक्ट जाऊन अर्जुनला सांगितलंस ना? काय ग सायली, म्हणूनच याने या घटस्फोटाचा निर्णय घेतला ना? सायली म्हणते, अस्मिताताई गैरसमज नका करून घेऊ, अहो यांचा हेतू खूप चांगला आहे, यांच्या मनात तसं काही नाहीये. अस्मिता म्हणते, हा माझा संसार मोडायला निघालाय, यात कसला चांगला हेतू आहे सायली? असा हेतू कसं काय बरोबर असू शकतो? आणि काय रे चैतन्य, तू सुद्धा यात सामील झालास? घटस्फोटाचे पेपर आणताना तुला काहीच वाटलं नाही? अरे तू मला बहीण मानतोस ना चैतन्य? चैतन्य म्हणतो, सॉरी अस्मिताई, माझा नाईलाज आहे, मला मला आता तो पुढे काही म्हणणार. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, मी सांगितलं चैतन्याला हे पेपर बनवायला, तू त्या माणसाला शोधायला जाणार म्हणतेस आणि आम्ही काय बघत बसायचं अस्मिताताई? आता कल्पनाताई म्हणतात, काय शोधायला जाणार म्हणजे काय ठरवलंय काय आपल्या अस्मिताने? प्रियाला हा सगळा तमाशा बघून खूप मजा येत असते बरं का. सायली म्हणत असते, आई मी तुम्हाला सगळं सांगते ह नंतर. अस्मिता म्हणते, आत्ता किंवा नंतर, माझ्यासाठी घटस्फोट हा ऑप्शनच नाहीये. काय रे अर्जुन, तुला सोपं वाटतंय का घटस्फोट घेणं? एका कागदावर सही करायची आणि नातं संपवायचं? मी असं काहीही करणार नाहीये. तू हे सगळं घेऊन आलायस हे मला अजिबात आवडलेलं नाहीये हा. सायली म्हणते, अहो अस्मिताताई, सचिन सारख्या माणसाला म्हणजे त्यांना सतत माफ करणं हे चुकीचं वाटतंय हो मला. तुम्ही ही मोठी चूक करताय.
अस्मिता म्हणते, सायली तू तर बोलूच नकोस ग, तुला ही चुगली करायची काय गरज होती? मी सांगितलं होतं की मला हे नातं मोडायचं नाहीये, मला माझ्या नात्याला दुसरी संधी द्यायची आहे. तुम्हाला जर कोणाला हे मान्य नसेल ना तर तुमची मर्जी, पण काहीही झालं तरी मी हे नातं तोडणार नाहीये. प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, पण तुझ्याशी ज्याचं लग्न झालं तो कुठे आहे? त्याला मुलगा झालाय, त्याला बघायला सुद्धा यावंसं वाटत नाहीये का? अस्मिता म्हणते, तुम्ही त्याला कळवलं का त्याला मुलगा झालाय ते? सायली म्हणते, अस्मिता ताई त्यांचा फोन बंद आहे. अस्मिता म्हणते, त्यामुळेच तर मला काळजी वाटते ना सचिनची. एका बायकोचं मन समजून घेण्याऐवजी तिच्यासमोर घटस्फोटाचे पेपर ठेवताय तुम्ही. यावर मी सह्या करणार नाही म्हणजे नाही. मला माझा संसार हवाय, कारण माझ्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम आहे. मी याच्यावर सही करणार नाही म्हणजे नाही. जाऊ द्या, तुम्हाला माझं मन कळणारच नाही. असं म्हणून ती तिथून निघून जात असते बरं का. आता लगेच सगळे म्हणतात, सावकाश सावकाश. विमल म्हणते, असं काय करताय अस्मिता ताई, खाऊन घ्या ना थोडंसं, असं उपाशी नका जाऊ. अस्मिता म्हणते, मला आता जेवायचंच नाहीये. मग कल्पनाताई म्हणतात, अगं असं काय वेडेपण आहे, अगं स्वतःचा नाही निदान बाळाचा तरी विचार कर. अस्मिता म्हणते, विमल घेऊन ये माझ्या खोलीमध्ये जेवण, मला इथे नाही जेवायचंय. मग विमल जाते अस्मिता बरोबर तिच्या खोलीत आणि जेवण घेऊन जाते. प्रेक्षकांनो, तुम्हाला अस्मिताचा हा निर्णय पटतोय का? सचिन तिच्याशी एवढं वाईट वागतोय तरी पण ती सचिनसाठी खूप झुरतीये. इमोशनली विचार केला तर अस्मिताचं म्हणणं वागणं बरोबर आहे, पण तसं जर व्यावहारिक पद्धतीने किंवा प्रॅक्टिकली विचार केला तर मला असं वाटतंय की अस्मिता चुकती. या बाबतीत त्यांनी सचिनचे आई वडील दाखवायला हवे होते खरंच, कारण सचिन खूपच बदमाश दाखवलाय त्यांनी, ते कॅरेक्टरच विचित्र दाखवलंय. प्रियाचा भाऊ शोभतो तो. असो, आता इकडे सायली म्हणत असते, चला मला तुमच्याशी जरा बोलायचंय. स्टडी रूम मध्ये हे तिघेही बोलतात आणि या तिघांमध्ये पुन्हा वाद होतो. प्रिया मनातल्या मनात विचार करते, ह्या अशा मूर्ख बायका असतात ना अस्मिता सारख्या, त्यामुळे सचिन सारख्या पुरुषांचं चांगलंच फावतं. हा ड्रामा आता बघायला मजा येणार आहे. प्रिया मनातल्या मनात असा विचार करत असते. इकडे सचिन आणि साक्षीचा सीन घेतलाय. आज या सचिननी ना त्या साक्षीला ना गंडवलंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे कसा बसा तो त्या साक्षीच्या तावडीतून सुटलाय आणि त्याने त्याच्या किडनॅपिंगचा थरार अर्जुन समोर रंगवलाय. कसं झालंय ना ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांनी पुढे दाखवलंय. बघत राहा प्रेक्षकांनो, प्रत्येक एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. सचिन आता झोपेतनं उठतो तेव्हा साक्षी त्याच्याकडे बघत असते सारखी. तो एकदम दचकून जागा होतो आणि म्हणतो, तू अशी का बघतेस माझ्याकडे? साक्षी म्हणते, मी तुझ्याकडे अशी पूर्ण दिवस बघू शकते. ती गोड झोपला होतास रे सचिन. सचिन आता मनात विचार करतो, या साक्षी समोर एवढा ड्रामा केला, नुसती पैसे देते म्हणते आणि देत काही नाहीये. साक्षी म्हणते, काय रे सचिन, एवढा कसला विचार करतोयस? सचिन म्हणतो, साक्षी अगं आपण असं इथे तुझ्या अण्णांच्या घरात कधीपर्यंत लपून बसायचंय? पोलीस सुद्धा येऊन गेले तिथे. नशीब आपण अडकलो नाही तेव्हा, पण पोलीस परत आले तर? अगं आपण रिस्क नाही घेऊ शकत. साक्षी म्हणते, यात काय रिस्क आहे? अरे येऊन गेलेत ना इथे पोलीस, बरोबर ना? अरे त्यांनी हे घर बघितलंय, त्यांना आता असं वाटतंय की हे घर रिकामं आहे. उलट आपल्यासाठी सगळ्यात सेफ जागा हीच आहे. सचिन म्हणतो, अगं असं आपण कधीपर्यंत करणार आहोत? आपल्याला पुढची सोय करायला हवी ना? साक्षी म्हणते, कशाला सोय करायची आहे पुढची? उत्तम तर चाललंय सगळं. या पुढचा सीन त्यांनी दाखवलाय आता अर्जुन सायलीचा. या साक्षीचा आणि सचिनचा पुढे कंटिन्यू केलाय त्यांनी सीन. अर्जुन आणि सायलीमध्ये आता वाद होतो त्या घटस्फोटाच्या पेपरवरनं. सायली म्हणत असते, मी तुम्हाला म्हणत होते की कुठलीही घाई करू नका, तरी तुम्ही घाई केलीतच आहो. काय गरज होती त्यांना पेपर द्यायची? अर्जुन म्हणतो, काय गरज होती हे तुला चांगलंच माहिती आहे. मी आता आणखीन वाट बघू शकत नाही. सायली म्हणते, तुम्हाला कळत का नाहीये? हा निर्णय तुमचा माझा नाही, अस्मिताताईंच्या आयुष्याचा आहे. अर्जुन म्हणतो, अस्मिताई चूक का करते आणि आपण हाताची घडी घालून बघायचंय का? सायली म्हणते, असं नाही म्हणायचंय मला, आपण समजूयात त्यांना. तुम्ही ना त्यांच्या नात्यावर घाव घालायला निघालायत अहो. अहो ही गोष्ट नाजूक आहे, याला नाजूकपणे नको का हाताळायला? अर्जुन म्हणतो, आपण इतके दिवस वाटच बघत होतो ना, आता मला वाट बघायची नाहीये. सायली चिडते आणि म्हणते, तुम्हाला माझं काही ऐकायचं नाहीये का? जाऊ द्या, मी तुमच्याशी काही बोलतच नाही. चैतन्य भाऊजी, तुम्ही त्या वंदना जाधवची माहिती काढायला जाणार होतात ना, घेऊन जा बरं यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर आणि आजच माहिती काढा. हे जर घरात राहिले ना तर वाद आणखीन वाढणार. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, ते मी करणारच आहे. सायली म्हणते, मग कसली वाट बघताय, निघा ना लगेच. अर्जुन म्हणतो, अस्मिताताईचं काम पण तितकंच महत्वाचं होतं. सायली आणि अर्जुन आता पुन्हा काही वाद घालणार. तेवढ्या चैतन्य म्हणतो, अर्जुन आपण ना आता निघूयात. सायली म्हणते, हे बघा तुम्ही ना आता उगाचच अस्मिताताईला चिडायला लावू नका, तुम्हाला जे काम करायचे ते काम करायला बाहेर जा. अर्जुन म्हणतो, हो का, पण मी चिडलो तर चालतो ना तुला? मला पण तुझ्याशी काही बोलायचं नाहीये सायली, चल चैतन्य. असं म्हणून चैतन्य आणि अर्जुन निघून गेलेत. काही झालं की चैतन्याला विचारायला मध्ये विनाकारण घालतात हे.
बघा पुढे प्रेक्षकांनो छान दाखवलाय आणि खूप एंगेजमेंट ठेवतात ते. हे मी तीनदा सांगते कारण मस्त दाखवतात एपिसोड, पण खूप मोठे मोठे आहेत. अजून एवढा आठवडा आपल्याला हे एवढे मोठे मोठे एपिसोड बघायचे आहेत. त्यानंतर सोमवारपासून नवीन मालिका येत आहेत. अर्जुन आणि सायली वाद घालतात आणि निघून जातात. सायली विचार करते, काय बाई, आज 5वीची पूजा आहे आणि घटस्फोटाची गोष्टी करतायत हे अस्मिताताईंसमोर. पुढे आता सगळं कसं पार पडणार आहे हे देवासच ठाऊक. सायलीला आता काळजी वाटते अस्मिताची. इथे आता बघा सचिनने कसा प्लॅन केलाय या साक्षीला गंडवण्याचा. सचिन आता साक्षीला म्हणतो, अगं माझे आई वडील आहेत ग इथे पनवेलमध्ये साक्षी, आणि त्यांना काही झालं तर. साक्षी म्हणते, अरे अरे डोंट वरी सचिन, तुझ्या आई वडिलांना काहीच होणार नाही आणि ती जबाबदारी माझी आहे. सचिन म्हणतो, अगं इथे लपून राहण्यात काही अर्थ नाहीये. मला तर वाटतंय की आपल्या दोघांपैकी एकाने बाहेर पडायला हवं. तू इथेच थांब, मी बाहेर पडतो. तसंही मी इथे थांबून राहिलो तर अण्णांना जेलमधून कसं सोडवणार आपण? काय करणार सांग ना. साक्षी म्हणते, पण अण्णांना तर सोडवायलाच हवं, पण तू इथून बाहेर पडून काय करणार आहेस एक्झॅक्टली सांग. सचिन आता जरा सेकंद विचार करतो आणि म्हणतो, मला सांग, अण्णांचं एखादं गोडाऊन वगैरे आहे का जिथे तुम्हाला घेऊन जाऊ शकतेस? म्हणजे वस्तीपासून जरा दूर असायला हवं. साक्षी म्हणते, आहे तसे गोडाऊन, पण तू तिथे जाऊन काय करशील? सचिन म्हणतो, ऐक सांगतो तुला. सचिनने साक्षीला काहीतरी प्लॅन ऐकवलाय जो आपल्याला ऐकवलेला नाहीये. आता तो प्लॅन सचिन कसा एक्झिक्यूट करतो ना ते आपल्याला दाखवलंय. साक्षी तो प्लॅन ऐकते आणि जरा सेकंद विचार करायला लागते. आणि मग लगेच पुढचा सीन कल्पनाताईंचा आणि प्रतापराव सायलीचा दाखवलाय. कल्पनाताई म्हणत असतात, काय अस्मिता वेडीबिडी झालीये का? ती सचिनला शोधायला जाणार आहे? फिरलंय का जरा डोकं तिचं? प्रतापराव म्हणतात, नाही नाही, तिला काही कळत नाही, तिला काही म्हणू द्या, पण आपण काही तिला कुठे जाऊ देणार नाहीये. यांच्या गप्पा प्रिया चोरून ऐकत असते. प्रतापराव म्हणत असतात, डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल अस्मिताकडे. कल्पनाताई म्हणतात, अहो आपल्या अस्मिताने असं घराच्या बाहेर पडायचंय का? आता ती ओली बाळंतीण आहे ना, आणि निघाली कशी काय ती अशी घराच्या बाहेर? सायली म्हणते, अस्मिताताईंचं बोलणं ऐकून यांना पण काळजी वाटली हो, म्हणून त्यांनी असं घटस्फोटाचे पेपर आणले. पण आई मलाही असं वाटतंय की मी घरीच राहते. कोणी ना कोणी आपण अस्मिताताईंसोबत असायलाच हवं यावेळेला. म्हणजे अस्मिताताईंच्या हौसेमौजेला आणि बाळाच्या हौसेमौसेला काही कमी नको पडायला. रीतीभाती आपण पाळायला हव्यात अगदी व्यवस्थित. कल्पनाताई म्हणतात, खरंय तुझं सायली, आपण आज 5वीची पूजा व्यवस्थित पार पाडूयात हं. प्रतापराव म्हणतात, अगं वाट कसली बघतायत, लगेच करा सुरुवात. प्रतिमाला कळवलं का? बरं चला लवकर आवरा, तुम्ही पूजेला सुरुवात करा. सायली म्हणते, आई आपली जी जी तयारी राहिली आहे ती पटकन करून घेऊयात. मग कल्पनाताई म्हणतात, हो चल यादी करून घेऊ. आता प्रिया मनात विचार करते या सगळ्यांचं बोलणं ऐकून, सायली तर इथे, मग अर्जुन कुठे गेला असेल? अरे तो माझ्याबद्दल शोध घ्यायला गेला असेल का? यांच्यासमोर किती अडचणी आणा, पण हे बरोबर मार्ग काढतातच. अर्जुन कुठे गेला ते बघायला हवं. अर्जुन पोहोचलेला आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये, जिथे त्याला आता वंदनाचा ॲड्रेस सापडतो, त्या वंदना जाधवचा. खूप वेळ ते आधी शोधाशोध करताना दाखवलेत. चैतन्य आणि अर्जुन कसले तरी फाईल वगैरे बघतायत त्या जुन्या. या दोघांना कुठेच ती FIR सापडेना. वंदना जाधवने प्रियाच्या बाबतीत केलेली, म्हणजे बबलीच्या बाबतीत केलेली. तेवढ्या ते कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात, हे बघा सुभेदार साहेब, तुम्हाला हवं ते सापडलंय मला. बघा याच्यामध्ये वंदना जाधवची FIR आणि पत्ता फोन नंबर सुद्धा आहे. चैतन्य म्हणतो, हा फोन नंबर तर जुना असेल ना? कॉन्स्टेबल म्हणतात, 25 वर्षापूर्वी माझी पोस्टिंग नुकतीच इथे झाली होती, तेव्हा मीच हा फोन नंबर आणि पत्ता लिहून घेतलाय. अर्जुन म्हणतो, मी फोटो काढू शकतो का? आपण जरा रिचेक करूयात. अर्जुनने त्या FIRचा फोटो काढलाय. अर्जुन म्हणत असतो, आणखीन काही आठवतं का तुम्हाला त्या वंदना जाधव बद्दल? ते कॉन्स्टेबल म्हणतात, सर मला एवढं आठवतंय की त्या वंदना जाधवला काही करून त्या पोरीला शोधायचं होतं. ती लहान मुलगी खूपच दांडगट होती. ती सापडली असती ना साहेब तर ती रिमांड होममध्ये गेली असती, पण ती सापडलीच नाही हो. यापेक्षा जास्ती मला आणखीन काहीच माहिती नाहीये, एवढंच काय ते माहिती आहे. अर्जुन म्हणतो, बरं थँक्यू हां, तुम्ही छान माहिती दिलीत. अर्जुन तिथून निघालाय. सायली आता त्या 5वीच्या पूजेची तयारी करत असते बरं का. प्रिया आता तिच्याकडनं खोदून खोदून माहिती घ्यायचा प्रयत्न करते हा. सायली फोनवर पूर्णाजीशी, म्हणजे पूर्णाजीला फोन लावत असते सायली. तेव्हा प्रिया येते आणि म्हणते, सायली, ए सायली, अगं अर्जुन पूजेचं सामान आणायला गेलाय का? सायली म्हणते, का गं काही काम होतं का तुझं यांच्याकडे? प्रिया म्हणते, अगं बाळासाठी मी काही वस्तू बघून ठेवल्यात, मी फोटो पाठवू का अर्जुनला ते, म्हणजे तो घेऊन येईल ना मार्केटमधून येताना. सायली म्हणते, मला पाठव ना, मी पाठवते यांना हं. प्रिया म्हणते, अच्छा खरेदीसाठीच गेलाय वाटतं अर्जुन. सायली शेवटी म्हणते, प्रिया नसत्या चौकशा करू नकोस, कामात मदत कर जरा. पूजेसाठी पटापट सगळ्यांचा हातभार लागायला हवा. लगेच कल्पनाताई म्हणतात, तन्वी इकडे ये बरं मला मदत करायला.
प्रिया आता कल्पनाताईला मदत करायला जाते. सायलीचं आणि पूर्णाजीचं एक छोटंसं कन्व्हर्सेशन दाखवलंय त्यांनी. सायलीला फोन येतो आता पूर्णाजीचा. सायली म्हणते, हॅलो पूर्णाजी, कशा आहात तुम्ही? पूर्णाजी तिकडनं म्हणतात, मी बरी आहे बेटा. अस्मिता कशी आहे? सायली म्हणते, हो खूप मजेत आहे. बाळ आठवण काढतंय तुमची, माझी पणजी कधी येणार म्हणून. पूर्णाजी म्हणत असतात तिकडनं की इथलं सगळं झालं की पणजी आजी लगेच येणार आहे. अगं सायली, इथे देवी आईच्या पायावर पणतू झाला म्हणून पेढे ठेवते आणि पोहोचते हा तिकडे. अगं सायली बेटा, मी यासाठी फोन केला होता. 5वीच्या पूजाआधी तू आणि अर्जुन गावदेवीच्या दर्शनाला जा हं. सायली म्हणते, हो पूर्णाजी, हे जरा बाहेर गेलेत, हे आले ना की जातो आम्ही दर्शनाला. अर्जुन आणि सायली आता देवीच्या दर्शनाला जातात असं दाखवलंय त्यांनी. सायलीने आता फोन ठेवलाय पूर्णाजीचा आणि ती आता अर्जुनला फोन लावते. अर्जुन आता त्या पत्त्यावर पोहोचलाय बरं का, जिथे वंदना जाधव राहते आणि तिथे उभं राहून हा फोन लावत असतो त्या वंदना जाधवच्या नंबरवर. चैतन्याला तो म्हणतो, यार सारखा सारखा फोन लावतोय मी त्या वंदना जाधवला, पण फोन लागत नाहीये आणि त्यातनं सायलीचे फोन येत आहे, त्यामुळे मी कट करतोय तिचे फोन. चैतन्य म्हणतो, ए ए अरे ए अर्जुन, तू सायली वहिनीचे फोन कट करतोयस? सायली वहिनीचे? आई शपथ, मानलंय यार तुझ्या हिमतीला. चैतन्य जरा मजा घेतो अर्जुनची आणि म्हणतो, घरी जाऊन तुला आता परिणाम भोगावे लागणार. सायली वहिनी आता तुझ्याशी बोलणारच नाही. अर्जुन म्हणतो, चैतन्य तू घाबरवतोयस का मला? चैतन्य म्हणतो, नाही रे बाबा, मी घाबरवत नाहीये, तुला अलर्ट करतोय. नाही, तुला पण माहितीये बाबा, सायली वहिनी एकदाची बोलायची बंद झाली की ती कमीत कमी 3 दिवस बोलत नाही. आता बघ बाबा काय करायचं ते. अर्जुन म्हणतो, आता तू मला टेन्शन दिलंच आहेस ना, तर मला सायलीला फोन करू दे. सायलीला फोन लावलाय आता अर्जुनने. सायली म्हणते, अहो केव्हापासून फोन करते तुम्हाला? अर्जुन म्हणतो, अगं मी वंदना जाधवला शोधायला आलो इथे, तिला फोन करत होतो, म्हणून मी तुझे फोन कट करत होतो ग सायली. सायली म्हणते, बरं ते सगळं ठीक आहे, पण पूर्णाजीने आपल्याला आजच गावदेवीच्या मंदिरात जायला सांगितलंय आणि पेढे ठेवायला सांगितलेत. तुम्ही परस्पर तिकडे येता का? मी तिथे पोहोचते. अर्जुन म्हणतो, आज आणि आजच जाणं गरजेचं आहे का? सायली म्हणते, पूर्णाजीने सांगितलं तर ते करायला हवं ना. अर्जुन म्हणतो, बरं पोहोचतो मी, तू ये लवकर. सायली आता पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रिया येते बरं का आणि म्हणते, सायली अर्जुनशी बोलते का ग? अगं सांग ना, म्हणजे मी तुला फोटो पाठवले ते पाठवलेस का तू अर्जुनला? एक काम कर ना, स्पीकरवर टाक ना फोन, म्हणजे मी सांगते ना अर्जुनला लहान मुलांचं वस्तूंचं दुकान कुठे येते. सायली म्हणते, मी जाते गावदेवीच्या मंदिरात, मला फोटो पाठव हा, मी दाखवते त्यांना. हा, मुद्दाम प्रिया मध्ये मध्ये करते बरं का प्रेक्षकांनो. यांचं काय चाललंय ते तिला जाणून घेण्यात प्रचंड इंटरेस्ट आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. सायली म्हणते, अहो मी पोहोचते हा मंदिरात, ठेवते ती फोन आणि जाते लगेच. प्रियाचा हाही डाव फसला. चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, काय रे बाबा, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, तुझ्या मनासारखं काही झालेलं नाहीये. नाही, मी सांगितलं तिला की मी वंदना जाधवचा पत्ता शोधायला आलो म्हणून तुझा फोन कट करत होतो, ती काहीच बोलली नाही. पण स्ट्रेंज हा, तिने वंदना जाधव बद्दल काही चौकशी केली नाही. चैतन्य म्हणतो, काहीच बोलली नाही वहिनी? वहिनीने काहीच विचारलं नाही? अरे बाप रे, माझी भविष्यवाणी खरी ठरणार. सायली वहिनी घरी गेल्यावर तुझ्याशी बोलणारच नाही. अर्जुन म्हणतो, चल रे, असं काही. आता तेवढ्यात वंदना जाधवला फोन करत होता ना अर्जुन, त्या नंबरवरनं त्याला फोन येतो. हॅलो, तुम्ही या नंबरवर सारखे फोन का करत आहात? अर्जुन विचारतो, हा वंदना जाधवचा नंबर आहे ना? तिकडनं तो माणूस म्हणतो, नाही नाही, रॉंग नंबर आहे. अर्जुन म्हणतो, अरे रॉंग नंबर कसं काय? आता तो माणूस म्हणतो, पुन्हा या नंबरवर फोन करू नका, असं म्हणून त्याने फोन कट केलाय बरं का. अर्जुन म्हणतो, चैतन्य यार रॉंग नंबर लागला यार. चैतन्य म्हणतो, यार त्यात काय एवढंसं सरप्राईज होतोयस तू? 25 वर्षापूर्वीचा नंबर आहे हा, तो आता बदललाच असणार ना. त्या वंदनाचा नंबर दुसरा कुठला असणार? अर्जुन म्हणतो, आय होप असंच काहीतरी असावं. एक काम कर, तू इथे चौकशी कर आजूबाजूला, मी आलोच जरा सायलीला भेटून आणि नंतर पुन्हा भेट मला तू, असं म्हणून अर्जुन निघून जातो आणि चैतन्य तिथे चौकशी करतो. आता हे दोघे गावदेवीच्या मंदिरात आलेत बरं का. सायली अर्जुनशी काही बोलत नसते, त्याला येतं टेन्शन. चैतन्याने सांगितलं तसं सायली बोलणार नाही की काय, तो तिच्या मागे मागे करत असतो, बायको ए बायको. सायली आता मंदिरात पोहोचली आहे. आता ती देवीला नमस्कार करत असते. अर्जुन तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, ए बायको, अगं तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? सायली म्हणते, अहो आपण दर्शनाला आलोयत ना, थांबा ना जरा, दर्शन घेऊ द्या ना मला देवी आई. सायली आता गुरुजींना पेढे वगैरे देते, हार देते आणि सांगते की आज माझ्या नंदेची 5वीची पूजा आहे, त्यामुळे तुम्ही हे हार आणि पेढे देवाला अर्पण करा हं. अर्जुन म्हणतो, असं काय करते सायली, तू माझ्याशी काही बोलत का नाहीयेस? सायली म्हणते, आपण मंदिरात आहोत ना, थांबा ना जरा. सायली आता देवी आई जवळ प्रार्थना करते, देवी आई तुझ्या कृपेने अस्मिताताईंना मुलगा झालाय, सगळं सुरळीत चाललंय,
आता असंच सगळं सुरळीत पार पड. देवी आई, तुझे मनापासून आभार. तू बाळाच्या पाठीशी राहशीलच, पण आमच्या घरावर वाईटाचं सावट आहे. आमच्या आमच्या कुटुंबाची प्रियाने मोठी फसवणूक केली आहे. सचिन भाऊजी आणि प्रिया यांच्या कर्माचं फळ यांना मिळावं, यांचे सगळे प्रयत्न फळाला येऊ दे देवी आई. आणि एकदम देवी आई सायलीला कौल देते असं त्यांनी दाखवलं. सायली आता खुश झालीये की सगळं काही छान होणार, मनासारखं होणार. सायलीने ते फूल घेतलंय. तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय आणि म्हणून तो बाहेर गेलाय. अर्जुन म्हणतो, हा बोल चैतन्य, काय रे? ओके, ठीक आहे, चांगली न्यूज आहे. बरं चल, मी सांगतो तुला पुढे काय करायचं ते. अर्जुनला वंदना जाधवच्या घरचा पत्ता का कामाचा पत्ता समथिंग काहीतरी मिळालंय चैतन्यकडनं. तो आता चैतन्यशी बोलतो आणि सायलीला ते कळवतो. सायली म्हणते, अरे वा, ही तर चांगली बातमी आहे. अर्जुन म्हणतो, चल आता तिथे जातो मी आणि चौकशी करतो. अर्जुन देवाचे आभार मानतो आणि सायली सुद्धा. सायली म्हणते, आता हे दोघंही बाहेर येतात बरं का मंदिराच्या. अर्जुन म्हणतो, बायको बरं झालं तू माझ्याशी बोलायला लागलीस, ते पुढचं सांग ना, काय करायचंय आपल्याला. सायली म्हणते, ती वंदना जाधव आजच तुम्हाला भेटली तर बरं होईल ना. तिच्याकडनं आपल्याला नक्की अशा काही गोष्टी कळतील की ती प्रिया तिनेच विणलेल्या जाळ्यात अडकेल. आता ना आपण देवी आईच्या मंदिरात आहोत आणि आपल्याला ही चांगली बातमी कळाली आहे. देवी आईने दिलेला संकेतच आहे हा. आता आता प्रियाच्या पापाचं माप आपण तिच्याच पदरात टाकायचं. तिने ज्यांचा ज्यांचा गुन्हा केलाय ना, त्या सगळ्यांच्या पायावर प्रियाला नाक घासायला लावायचंच. आता अर्जुन म्हणतोय, आता काहीच दिवसात सगळ्यांना कळेल प्रिया खरी तन्वी नाहीये ते. खरंच असं होईल का प्रेक्षकांनो? सायली म्हणत असते, आपण प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे समोर आणूयात आणि तिचा मुखवटा फाडूयात. प्रिया लवकरात लवकर आपल्या घरातून आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून बाहेर जायलाच हवी आहे. अर्जुन आणि सायली मग एकमेकांना हँडशेक करत म्हणतात, ठरलं तर मग. आता अर्जुन त्या वंदनाच्या घरी जातोय शोधायला. पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी. पण तत्पूर्वी बघा सचिनने काय डाव रचलाय. सचिन आता साक्षीला घेऊन एका गोडाऊन मध्ये आलाय. मला असं वाटतं की नागराजने अण्णाला इथेच किडनॅप करून ठेवलं असावं. तेच ते गोडाऊन दिसतंय. सचिन साक्षीला म्हणतो, हे परफेक्ट आहे. साक्षी म्हणते, असे 2-3 गॅरेजेस आहेत आमच्याकडे, अण्णांनी तसे घेऊन ठेवलेत, तसे कामासाठीच हे उघडले जातात. आता सचिन म्हणत असतो साक्षीला, तू निघ आता साक्षी, पुढे काय करायचं ते मी तुला सगळं सांगतो. साक्षी म्हणते, नाही नाही, तुला एकट्याला सोडून मी कसं जाऊ. सचिन म्हणतो, आपल्या दोघांसाठी मी करतोय ना हे सगळं, प्लीज तू आता अण्णांच्या घरी जा आणि आणि मी तुला जोपर्यंत कॉल करत नाही ना तोपर्यंत तू मला कॉल करायचा प्रयत्न करू नकोस आणि कुठलीच हालचाल पण करू नकोस. साक्षी म्हणते, हे सगळं मी करेल रे सचिन, पण मला वचन दे, काही झालं तरी तू अस्मिताकडे परत नाही जाणार. सचिन म्हणतो, साक्षी अगं दाखवण्यापुरतं जायचंय मला, ऐक माझं, हे बघ प्लीज ऐक. अगं मला ना मला मला फक्त हे नाटक करायचंय. हे ना सगळं नाटकच असणार आहे ब्युटिफुल, कारण मी तुझाच आहे. सचिनला आता साक्षी म्हणते, खरं बोलतोयस ना सचिन, मला फसवत नाहीयेस ना. सचिन म्हणतो, अजिबात नाही, तुझी शपथ. अगं माझे सगळे अकाउंट फ्रीज झाले, त्यामुळे लोन आहे ग माझ्या डोक्यावर. हे लोन फेडण्यासाठी मला अस्मिताची थोडीशी मदत लागणार. ती मदत झाली रे झाली की मी तिला घटस्फोट देईलच आणि मग तुला जे हवं ना तेच होईल. साक्षी प्रॉमिस. साक्षी म्हणते, मला 2च गोष्टी हव्यात. मला तुझ्याशी लग्न करायचंय सचिन आणि अण्णांना जेलमधनं सोडवायचंय. होईल ना रे हे सगळं. सचिन म्हणतो, मग अगं अण्णांना सोडवण्यासाठी अर्जुन सुभेदारच्या घरी थांबतो ना मी. अगं तिथे थांबून मला त्याच्या सगळ्या स्ट्रॅटर्जीज कळतील. अण्णांना कशी मदत करायची याचा अंदाज येईल ना मला. साक्षी प्लीज तू थांब तोपर्यंत इथेच, मी सांगतो ते ऐक. साक्षी म्हणते, तुझ्यापासून दूर राहणं मला अवघड जाणार आहे, पण हे सगळं चांगलं होणार आहे ना, आपलं लग्न होणार म्हणून या विचाराने मी हे करतेय हं सचिन. सचिन म्हणतो, हो अगं ब्युटिफुल, असंच होणार. सचिन आता या साक्षीला मिठी मारतो. सचिनला साक्षी म्हणते, मी खूप मिस करणार तुला. सचिन म्हणतो, मी पण मिस करणार. साक्षी आता तिथून निघून जाते बरं का प्रेक्षकांनो. साक्षी एवढ्या लवकर कन्व्हिन्स झाली आहे, ये बात कुछ हजम नाही हो रही है. असो, पण आता सचिनने साक्षी गेल्या गेल्या एक डाव रचलाय. साक्षी गेल्यावर त्याने स्वतःचं डोकं फोडून घेतलंय. तिथे असलेल्या एका जुन्या कपाटाला तो डोकं आदळतो आणि आता रक्त येतं त्याच्या डोक्यातनं बरं का. आणि आता त्याने स्वतःचं शर्ट पण फाडलाय, असे केस स्वतःचे फिसकारून टाकलेत, म्हणजे तो खूप दयनीय अवस्थेत होता असं त्याने स्वतःचं रूप केलंय. आणि आता खरा थरार रंगलाय.
खरं तर त्याने स्वतःचा अवतार करून घेतलाय असं म्हणायला हरकत नाहीये. सचिनने हे सगळं केलं आणि नंतर त्याचा फोन ऑन केला. आता त्याचा फोन ऑन झाल्या क्षणी पोलिसांना त्याचं लाईव्ह लोकेशन कळालंय. आता हे सगळं सचिन स्वतःहून रचतोय बरं का प्रेक्षकांनो. त्याला अर्जुन समोर असं प्रिटेंड करायचंय की तो किडनॅप झाला होता, तो खूप वाईट अवस्थेत होता, असं काहीतरी. आता हे ना आपल्याला काय गौडबंग आले ते उद्या कळणार आहे. पण आता बघा, लगेच पोलिसांनी अर्जुनला फोन करून कळवलंय की अर्जुन सर, आम्हाला त्या सचिनचं लाईव्ह लोकेशन कळालंय. अर्जुन सायली सोबत असतो तेव्हा मंदिरात. अर्जुन आता सायलीला म्हणतो, सायली कळालं बघ लाईव्ह लोकेशन सचिनचं. अर्जुनने सांगितले पोलिसांना की मी तिथे पोहोचतो म्हणून. सायली म्हणते, कुठे आहेत सचिन भाऊजी? अर्जुन म्हणतो, मी आता तिकडे पोहोचतो, पण तू आता घरी जा सायली. सायली म्हणते, मला पण तुमच्यासोबत यावंसं वाटतंय, पण मला 5वीच्या पूजेला जावं लागणार. काळजी घ्या हं. तिथे साक्षी असेल किंवा मैपतचे गुंडही असतील. अर्जुन म्हणतो, मला काही होणार नाहीये, चल मी निघतो. अर्जुन आता सचिनच्या पाठी निघालाय. अर्जुन आता निघालाय बरं का प्रेक्षकांनो. तो गाडीमध्ये दाखवलाय आणि हा सचिन त्याचा मोबाईल हातात घेऊन म्हणतो, नाव माय काउंटडाऊन बिगिन्स. टिक टिक 1, टिक टिक 2 असं तो काउंटडाऊन करतोय बरं का. म्हणजे 10 म्हणेपर्यंत अर्जुन त्याच्यापर्यंत पोहोचतो असं त्यांनी मस्त तिथे भासवलंय. इकडे सायली पूजेला बसलीये, म्हणजे अस्मिताच्या पूजेची तयारी करतीये. बाळ आणि अस्मिता खूप गोड असे तयार झालेत 5वीच्या पूजेसाठी आणि पुन्हा इकडे हा सचिन काउंटडाऊन करतोय, टिक टिक 4, टिक टिक 5 आणि अर्जुन असं फास्ट गाडी चालवतोय आणि त्या लोकेशनवर पोहोचतोय. एकीकडे 5वीची पूजा आणि एकीकडे या सचिनचा थरार असा रंगवलाय. अस्मिता इथे विचार करत असते की सचिनचा फोन ऑन झाला असेल का, मी त्याला फोन करून बघू का, असं बरंच काही दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो शेवटी. आणि आता अर्जुन दार उघडून त्या लाईव्ह लोकेशन जवळ पोहोचतो. म्हणजे जिथे सचिन आहे तिथे अर्जुन पोहोचलाय आणि सचिन त्याला आता अशा अवस्थेत दिसतो, म्हणजे सचिन बेशुद्ध झालाय असं अर्जुनला दिसतंय. आणि आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. सचिनचा हा डाव सक्सेसफुल होईल का हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. पण सचिन आणि या साक्षीच्या नात्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ते कसं ते पुढचा म्हणजे उद्याच्या प्रोमोत आपल्याला दिसते. सचिन बाळाला बघून भाऊक झालेला असतो. अर्जुन त्याला म्हणत असतो, जा निघ इथून, झालं ना बघणं तुझं. अस्मिता चिडते अर्जुनवर आणि म्हणते, काय रे अर्जुन, असं का वागतोयस माझ्या नवऱ्याशी? आणि काय ग सायली, तू तुझ्या नवऱ्याशी अशीच वागली असती का, तो जर चुकला असता तर? सायली म्हणते, अजिबात नाही, माझ्याकडे चुकीला माफी नाहीये हं अस्मिता ताई. आता अर्जुन घाबरतो आणि मग तो सायलीला रात्री विचारतो, सायली तू असं का बोललीस? जर मला जर तुझ्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागल्या काही कारणास्तव तर तू काय मला सोडून देशील? अर्जुन तिला विचारतो, तू काय आपलं नातं तोडशील का मी तुझ्यापासून काही लपवलं तर? मग सायली त्याला विचारते, का तुम्ही माझ्यापासून काही लपवलंय का? अरे देवा प्रेक्षकांनो, आता हे कुठल्या कुठे चाललंय बघूयात पुढे काय घडतंय. प्रियाचं खरा चेहरा आता हे लवकरच सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. बऱ्याच घटना दाखवतात आणि बोलून बोलून तोंड दुखतं माझं असो. पण आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा गेला तुमचा वीकेंड? माझा छान गेला. काल सुट्टी होती, मी मस्त एन्जॉय केली, आराम केला आणि भरपूर मजा केली. काल आम्ही धुरंधर सिनेमा बघितला. मस्त सिनेमा आहे प्रेक्षकांनो, तुम्ही नसेल बघितला तर नक्की आवर्जून बघा. एकदम खतरनाक पिक्चर आहे, मस्त दाखवलाय. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात उद्याच्या भागामध्ये. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.